जॉबच्या हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा सेनेबद्दल जी पडद्याआड राहून भारताचं चित्र अक्षरशः बदलून टाकत आहे. ही एक जबरदस्त कहाणी आहे तब्बल 3.5 लाख ग्रामीण महिला नेत्यांची. आणि ह्या प्रवासाची सुरुवात होते या एका शक्तिशाली विचाराने. ही प्रेरणादायी वाक्य आहेत स्वयं शिक्षण प्रयोग म्हणजेच SSPच्या दिवंगत संस्थापिका प्रेमा गोपालन यांची. खरं तर याच एका विचारावर ही संपूर्ण संस्था उभी आहे. आणि हे बघा, हे आहेत ते चेहरे. याच आहेत त्या खऱ्या नायिका, ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय ना, त्या सामान्य महिला, ज्या आपल्या समाजासाठी एक असामान्य भविष्य घडवत आहेत. पण हे सगळं इतकं सोपं होतं का? नक्कीच नाही. चला बघूया त्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीला आणि आव्हानांना सामोरं जावं लागतं. विचार करा, ह्या महिलांसाठी रोजचं आयुष्य म्हणजे एक लढाई आहे. हवामान बदल हा काहीतरी दूरचा विषय नाहीये त्यांच्यासाठी, तो त्यांच्या दारात उभा आहे, ज्यामुळे त्यांचं अस्तित्व आणि स्थिरता रोजचं धोक्यात असते. आणि अडथळ्यांची तर एक मोठी लिस्टच आहे. सगळ्यात आधी पाण्याची भीषण टंचाई, मग हवामानाचे बसणारे आकस्मिक फटके आणि यासोबतच समाजात खोलवर रुजलेली सामाजिक आणि आर्थिक विषमता. संसाधने आणि कौशल्य तर त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत आणि अन्न सुरक्षेची चिंता तर 5वीला पुजलेली. आणि बरोबर याच आव्हानांवर मात करण्याच्या गरजेतून जन्माला आली एक संस्था, स्वयं शिक्षण प्रयोग, किंवा आपण सोप्या भाषेत म्हणू SSP. ह्या संस्थेची सुरुवात तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका नैसर्गिक आपत्तीतून झाली. गोष्ट आहे 1994 सालची लातूर भूकंपाची. तेव्हा सरकारी मदत कार्यात जेव्हा लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला, तेव्हा एक नवी दिशा मिळाली. आणि त्याच मॉडेलला मोठ्या स्तरावर नेण्यासाठी 1998 मध्ये SSPची रीतसर स्थापना झाली. संस्थेचं नावच किती छान आहे बघा, स्वयं शिक्षण प्रयोग. म्हणजे काय, तर स्वतःच्या अनुभवातून शिका आणि प्रयोग करत पुढे जा. आणि या सगळ्याचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे महिलांना विकासाच्या परिघावरून उचलून थेट मुख्य प्रवाहात आणणं. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की हे सक्षमीकरण प्रत्यक्षात घडतं कसं? काय आहे यांची पद्धत? चला जरा खोलात शिरून बघूया. त्यांची पद्धत ना ह्या 3 सोप्या शब्दांवर चालते: स्वयं, शिक्षण आणि प्रयोग. स्वयं म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व निर्माण करणं. शिक्षण म्हणजे सतत नवीन काहीतरी शिकत राहण्याची संधी देणं. आणि प्रयोग म्हणजे थांबू नका, स्थानिक समस्यांवर स्वतःच उपाय शोधा आणि प्रयोग करा. आता बघा, हे मॉडेल खूप भारी आहे. हे आपल्याला एका चित्रात सगळं काही सांगतं. यात शेती आहे, पाणी आहे, ऊर्जा आहे, आणि ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक महिला. तिला एक शेतकरी, एक उद्योजिका आणि एक लीडर म्हणून घडवलं जातं. सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे, ज्यामुळे एक संपूर्ण बदल घडतो. म्हणजे SSP मुख्यत्वे 4 गोष्टींवर फोकस करते: हवामानाला तोंड देणारी शेती, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण, आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्योजकता. या सगळ्या गोष्टी ग्रामीण जीवनाचा कणा आहेत. आणि हे फक्त बोलणं किंवा ज्ञान देण्यापुरतं मर्यादित नाहीये. त्यांना खरंखुरं प्रशिक्षण दिलं जातं, छोटा मोठा व्यवसाय सुरू करायला कर्ज मिळतं आणि व्यावसायिक भागीदारीसुद्धा उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभं केलं जातं. आणि या सगळ्या प्रयत्नांमधून काय झालं असेल? काही मोजक्या महिला यशस्वी झाल्या असतील? नाही. इथूनच एका प्रचंड मोठ्या चळवळीचा, एका सेनेचा जन्म झाला. हा आकडा बघा, फक्त एकदा बघा. जवळजवळ 5 लाख, 4,97,650 पेक्षा जास्त. ही काही फक्त एक संख्या नाहीये. ह्या त्या महिला आहेत ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आता त्या शेतकरी, उद्योजिका आणि त्यांच्या गावाच्या नेत्या आहेत. आणि ही चळवळ तब्बल 3,700 पेक्षा जास्त गावांमध्ये पसरलीये. आणि हे चित्र बघा, हेच तर घडतंय. जेव्हा कौशल्य आणि तंत्रज्ञान हातात येतं, तेव्हा या महिला फक्त लाभार्थी राहत नाहीत, त्या प्रॉब्लेम सॉल्व्हर बनतात, इनोव्हेटर बनतात, आपल्या समाजासाठी नवनवीन उपाय शोधतात. ही चळवळ एवढी मोठी का झाली आणि टिकली कशी? याचं कारण आहे संघटन. सखी नावाचे महिलांचे शक्तिशाली गट आहेत, ग्रामकृती गट आहेत, जिथे सगळ्या जणी एकत्र येऊन स्थानिक समस्यांवर काम करतात. पण मग प्रश्न येतो की या कामाचा परिणाम फक्त त्या गावांपुरताच मर्यादित आहे का? तर उत्तर आहे अजिबात नाही. ह्या स्थानिक कामाचे पडसाद थेट जागतिक स्तरावर उमटत आहेत. हो,
हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की भारताच्या खेड्यापाड्यात होणारं हे काम एका मोठ्या जागतिक मिशनचा भाग बनलं आहे. आणि हे चित्र त्याची साक्ष देतं. हे आहे युनायटेड नेशन्सचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं चक्र. सोप्या भाषेत सांगायचं तर जगाला एक चांगलं आणि शाश्वत भविष्य देण्यासाठी ठरवलेली ही जागतिक ध्येय आहेत आणि SSPचं काम याच्याशी थेट जोडलेलं आहे. उदाहरणार्थ, जगातली गरिबी संपवणं, कुणीही उपाशी न राहणं, लैंगिक समानता आणणं आणि हवामान बदलावर तातडीने काम करणं यांसारख्या अनेक मोठ्या जागतिक ध्येयांमध्ये SSP आपलं योगदान देत आहे. थोडक्यात काय तर जसं प्रेमा गोपालन म्हणाल्या होत्या, तळागाळातील महिलांना सक्षम करणं हीच एका मजबूत आणि चांगल्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. यापेक्षा सोपं आणि खरं काही असूच शकत नाही. आणि आता जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. जर फक्त एक संस्था जवळजवळ 5 लाख महिलांना बदलाचं नेतृत्व करण्यासाठी उभं करू शकते, तर विचार करा, आपण जगभरात अशा स्थानिक नेतृत्वाला पाठिंबा दिला तर किती मोठा, किती सकारात्मक बदल घडू शकेल. जॉबचं न्यू हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.